आंबेगाव तालुका जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असून आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केल्याचं पाहावयास मिळतंय। 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती निवडणुकीपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 1 असे उमेदवार निवडून आले। तर पंचायत समिती निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8, शरदचंद्र पवार गटाचे 2 उमेदवार निवडून आले। पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विवेक वळसे पाटील 2807 मतांनी विजय झाले। त्यांनी एकूण 13809 मतं मिळवली आहेत। तसेच अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून विष्णू काका हिंगे यांनी 605 मतांची आघाडी घेऊन 10878 मते मिळवत ते विजयी झाले। तर शिनोली गटातून शीला राजेंद्र लोहकरे यांनी 10367 मतं घेत 3642 मतांनी विजय मिळवला। घोडेगाव गटामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा दरेकर या 11674 मतांसह 306 मतांनी विजयी झाल्या। तर कळंब गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रीती थोरात या 14111 मतांसह 1561 मतांनी विजयी झाल्या। तर पंचायत समिती शिनोली गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती पारदी या 2147 मतांनी विजयी झाले आणि त्यांना 5782 मतं मिळाले। तर बोरघर पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय गवारी यांना 1745च्या मताधिक्यानं निवडून आले। त्यांना 4852 मतं मिळाली आहेत। पेठ गणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संजय पवळे हे 1595च्या मताधिक्यानं निवडून आले। त्यांना 4722 मतं मिळाले। तर घोडेगाव गणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे कैलास काळे 1853 मतांनी निवडून आले। त्यांना 7709 मतं मिळाली आहेत। तर कळंब गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उषा कानडे 3054 मतांनी निवडून आल्या। त्यांना 7849 मतं मिळाली आहेत। तर चांडोली गणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रियंका वाघ या 1412 मतांनी निवडून आल्या। त्यांना 7452 मतदान झालंय। तर जारकरवाडी गणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अंकिता वाळुंज यांना 548च्या फरकानं त्या निवडून आल्या। त्यांना 6746 मतं मिळाले। तर पारगावतर्फे अवसरी बुद्रुक गणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या श्वेता ढोबळे या 542च्या फरकानं निवडून आल्या। त्यांना 6170 मतं मिळाली। तर अवसरी बुद्रुक गणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निलेश टेमकर हे 2577 मताधिक्यानं निवडून आले। त्यांना 5704 मतं मिळाली आहेत। तर पिंपळगावतर्फे म्हाळुंगे गणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शिवाजी निगोट हे 456 मतांनी निवडून आले। त्यांना 5161 मतं मिळाली आहेत। यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर तसेच पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यांच्यासह सर्व पोलीस स्टाफ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला होता। उत्तम टावरे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।